3 महिने टिकणारी, जिभेवर रेंगाळणारी चव आणि सोलापूरची खास ओळख. आज आपण बनवणार आहोत सोलापूर फेमस शेंगदाण्याची खमंग, झणझणीत आणि सुगंधी चटणी. अशी चटणी की एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल. ही चटणी इतकी खास आहे, तब्बल 3 महिने टिकते. भाकरी, पोळी, डोसा, इडली, वरण भात कशासोबतही मस्त लागते. एकदम झटपट तयार होते आणि चव जिभेवर कायम राहणारी. सोलापूरची शेंगदाण्याची चटणी म्हणजे फक्त चटणी नाही, ती आहे तिखट, खमंग, थोडीशी लसूणाची झणझणीत चव आणि घरगुती प्रेमाचा सुगंध. प्रवासाला जाताना डब्यात ठेवायची, हॉस्टेलमध्ये राहता किंवा रोजच्या जेवणाला चव आणायची आहे, तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. तर चला अजिबात वेळ न घालवता पाहूया 3 महिने टिकणारी सोलापूर स्टाईल खमंग शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची. तर सर्वात आधी इथे पॅन ठेवला आहे मी गॅसवर आणि पॅन गरम होऊ द्यायचा आणि याच्यामध्ये मी 1 ते 1.5 कप शेंगदाणे टाकले आहेत. तर हे शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घ्यायचे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बघू शकता शेंगदाण्याचा रंग चेंज होत आला आहे आणि हे शेंगदाणे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचेत. ही चटणी आपल्याला 3 महिने टिकवायची आहे, त्यामुळे काय करायचं, शेंगदाणे ना मंद आचेवर छान खरपूस भाजून घ्यायचे. तर शेंगदाणे जसे आपण चांगले भाजू तशी चटणी जास्त दिवस टिकते. तर शेंगदाणे छान भाजायचे. आता इथे शेंगदाणे भाजलेले आहेत. आता याच पॅनमध्ये याला थंड होण्यासाठी ठेवलं होतं. आता थंड झाल्यानंतर याचे साल काढायचे. साल नाही काढले तरीसुद्धा चालतं. आता जितके साल निघतील तितकेच मी काढणार आहे, जास्त साल काढणार नाही. तुम्हाला जर सगळे साल काढायचे असतील तर तुम्ही सगळे काढू शकता किंवा सालीसकट ही चटणी बनवू शकता. तर इथे मी साल थोडीशी काढून घेतली आणि बाकीच्या शेंगदाण्याला साल तशीच ठेवली. आता इथे मी लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत 8 ते 12. आता तुम्ही याच्यात मिरची पावडरसुद्धा टाकू शकता. काश्मीरी मिरची पावडर टाकू शकता किंवा तिखट मिरची पावडर टाकू शकता. इथे मी 8 ते 12 लाल सुक्या मिरच्या घेतल्यात. ह्या मिरच्या खूप तिखट आहेत. तुम्हाला चटणीला रंग छान लालसर आणायचा असेल तर तुम्ही लाल काश्मीरी मिरची पावडर थोडंसं टाकू शकता. इथं या मिरच्या या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आणि याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि पहिलं मिरच्या आपल्याला फिरून घ्यायच्या. तर पहिल्या मिरच्या का फिरून घ्यायच्या, नंतर आपण जर सोबतच एकदाच सगळं वाटलं तर शेंगदाणे जास्त बारीक होतील आणि मिरच्या जाड तशाच राहतील. त्यामुळं पहिले मिरच्या थोड्या बारीक करायच्या आणि नंतर याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आणि लसूण टाकायचा. लसूण थोडा मी जास्तच घेतलेला आहे, तुम्हाला किती घ्यायचा तुमच्या आवडीनुसार. आणि मी लसणाची तर सालं अजिबात काढले नाहीत. तुम्हाला जर सालं काढून लसूण टाकायचं असेल तर तुम्ही साली काढून लसूण टाका. आता इथे मिक्सरला आबडधोबड याला फिरून घ्यायचं, जास्त बारीकही करायचं नाही. मिक्सर चालू बंद करून ही चटणी आपल्याला फिरून घ्यायची. किंवा तुमच्याकडे जर पाटा वरवटा असेल तर तुम्ही पाट्या वरवट्यावर वाटा, किंवा तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये वाटा, किंवा अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊ शकता. मिक्सरच्या भांड्यामध्ये पण चांगली होते, पण खलबत्ता आणि पाट्यावर वाटली तर जास्तच टेस्टी होते. तर आता ही ते मी मिक्सरच्या भांड्यात ही चटणी वाटून घेतलेली आहे. बघू शकता किती छान झालेली आहे आणि टेस्टी पण झालेली आहे. आणि हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये ना वाटताना थोडेसे जिरे पण टाकू शकता. तर ही सोलापूर स्पेशल झणझणीत जिभेची चव वाढवणारी शेंगदाण्याची चटणी रेडी झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा आणि चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.